आम्ही 6, 7 किंवा 8 एप्रिल रोजी दिल्लीला जाणार होतो. काल शोभाताई बच्छाव खासदार यांनी जे लोकसभेमध्ये भाषण केलं त्यांच्या बुद्धिमत्तेची मला कीव करायची वाटते. जी आमची मागणीच नाही काय त्या मागणीबद्दल त्यांनी तिथे भाषणामध्ये उल्लेख केला. आमची मागणी आहे की राष्ट्रीय महामार्गाला जो दर देतात तोच रेल्वे मार्गाला द्या. एक कुटुंबामध्ये एक नोकरी द्या. त्यानंतर ज्या शेतकरी भूमिहीन होतात त्या शेतकऱ्यांना तेवढंच क्षेत्र दुसरीकडे द्या आणि मनमाडपासून इंदोरपर्यंत जी वनझाडं आहेत, जी फळझाडं आहेत त्यांना एकच दर द्या. इथे घरचाला एका शेतकऱ्याला एका आंब्याच्या झाडाला 46,000 दिले. 46,000 काय आणि अनिल पाटलाच्या आंब्याच्या झाडाला 400 रुपये दिले. कसे त्यांच्या काय ज्यांच्या शेतात आंबे लावले त्याला काय ढेमसा लागतात का वांगे लागतात? कशावर तुम्ही ठरवता काय? ही जी या प्रमुख मागण्या आहेत त्याचा शोभाताई बच्छाव यांनी कुठे उल्लेख केलेला नाही. आणि आम्ही आज आपल्या सभेमध्ये आमचे सहकारी शेखर पगार यांनी जो निषेध व्यक्त केला, आम्ही सगळ्यांनी त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे. किमान तुम्हाला माहीत असं बोलू नका ना. बोलून शेतकऱ्याचं नुकसान कशाला? अर्थात सरकारने त्यांना काही गांभीर्याने घेतलं नाही, पण त्याचं उत्तरही दिलं नाही. त्या लोकसभेच्या अध्यक्षांनी प्लीज लुक इनटू द मॅटर म्हणून सांगितलं नाही काय. त्यामुळे त्याचा आम्हाला काय फायदा नाही. आम्ही दिल्लीला सर्व पक्षाच्या खासदारांना माझा शब्द ऐकून घ्या. सर्व पक्षाच्या खासदारांना विनंती करणार आहोत की हा एक गंभीर प्रश्न आहे काय. या तुम्ही सगळ्या खासदारांनी या आमच्या शिष्टमंडळासमोर उपस्थित राहावं समावेश, अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत काय. शेतकऱ्यांना शेती शेतकऱ्याला आपल्या मागे या मागण्या मान्य झाल्याशिवाय उदाहरणार्थ त्या गावात करून शांतता त्याला सरकारने तेवढं क्षेत्र दुसरीकडे उपलब्ध करून दिलं नाही. आता मनमाडपासून इंदोरपर्यंत फळझाड आहे, वनझाड आहे, साग आहे, बाबू आहे, काय लिंब आहे. त्या सगळ्याला झाडांना मनमाडपासून
काम करत आहे. मनमाडपासून इंदोरपर्यंत एकच भाव मिळाला पाहिजे. ते आमचं सहयोग आहे. मी तुम्हाला तत्व अजिबात काही नो भाव